भिवंडीमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली ट्रॅफिकची समस्या व रस्त्यावरील खड्डेमार अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। रिक्षा चालक, टेम्पो चालक, मालक तसेच सर्वसामान्यांना होणाऱ्या दैनंदिन हाल अपेष्टा लक्षात घेऊन अंजूर फाटा मराठा पंजाब हॉटेल येथे सर्वपक्षीय टेम्पो चालक मालक संघटनेकडून निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात स्थानिक नागरिक, वाहनधारक, रिक्षा व टेम्पो संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश भोईर यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली की भिवंडीकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या ट्रॅफिक व खड्डेमार रस्त्यांसाठी प्रशासन जबाबदार आहे। जर तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती व वाहतुकी संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल। प्रथम जो भिवंडीकर आज एकवटला आहे त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर जे भिवंडीकरांनी जन आंदोलन केलेलं रस्त्यावर उतरून या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी सोमवारी उपयुक्त अधिकारी डीसीपी साहेब आहे मैदानामध्ये आलेमेरीच्या स्कूलच्या मैदानामध्ये येणार आहेत। तर प्रत्येक नागरिकाने एक अर्धा तास का हो पण स्वतःच्या मुलासाठी आणि जनतेचा विचार करून तिथेशी मैदानावर येऊन तुमच्या काय समस्या असतील इथल्या समस्या आता त्यांनी जे बोलले आहेत की पावत्या फाडणाऱ्या जो अधिकारी असेल त्याला तात्काळ आपण निलंबित करावं ही आमची पहिली मागणी आहे साहेब। दुसरी मागणी अशी आहे की जी 40 फुटी कंटेनर तुम्ही आपल्या मार्गाने कालवार मार्गे आणि मानकुली मार्गाने जे पाठवता त्या बंद तात्काळ आताच्या आता साहेब निर्देश काढा त्या बंद करा। आणि तिसरी मागणी अशी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जी इथले बोगल कारभार करून ठेवले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 6 महिन्यामध्ये तुम्ही रस्त्याची कामं का स्लो करतात आणि पावसाळा आल्यावर जेव्हा ट्रॅफिक होते तेव्हा तुम्ही रस्त्याचं कारण देताना पीडब्ल्यूडीला दोष देता। बरोबर, आम्ही तुम्हाला दोष द्यायचा का पीडब्ल्यूडीला द्यायचा हे तुम्ही ठरवा, कोणाच्या अंगावर घ्यायचं ते आम्हाला। येत्या गणपती उत्सव आहे आमचा सर्वात मोठा, या गणपती उत्सवाचं तुमचं नियोजन काय असेल याच्यावर पण आम्हाला सोमवारी उत्तर पाहिजे। अशा ट्रॅफिक मध्ये आम्हाला मूर्त्या आणायला लागतील तर काय करायला लागतील ते आम्हाला सांगा। आणि घोडबंदर रोडवरनं प्रताप सर नाईक जे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आहेत त्यांनी जे घोडबंदर मार्गाच्या गाड्या ज्या भिवंडी मार्गे फिरवल्यात त्याचा आम्ही भिवंडीकर जाहीर निषेध करतो। त्याचं कारण असं आहे का त्यांची ओला माझीवडा जी विधानसभा आहे त्या जनतेला त्रास नको आणि भिवंडीकरांना त्रास झालेला चालेल। या प्रताप सर नाईक साहेबांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, तुमचे जे उपमुख्यमंत्री बसले शिंदे साहेब यांना या भिवंडी शहराने भिवंडी ग्रामीणने जो आमदार दिलेला आहे शांताराम मोरे ते आमच्या मताने दिलेला आहे, तुमच्या याच्याने दिला नाही, आमच्या मताने दिले। त्यांचाही विचार झाला पाहिजे, भिवंडीकरांचा हा विचार 100% केला पाहिजे। जर सोमवारी आमचे प्रश्न सुटले नसतील तर मग 26 तारखेला याच्याहून खतरनाक तीव्र आंदोलन होईल आणि त्याचा प्रशासन जबाबदार असेल आणि पालकमंत्री बस। आणि आताचा मोर्चा संपला आम्ही जाहीर करतो आणि सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। आणि बाकी इतर समस्याबद्दल आपण या ठिकाणी आज जमलेले आहात। आपण सांगितलेल्या सर्व सूचना आणि अडचणी या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आपल्या प्रत्येक अडचणीचं आमच्याकडून 100% निराकरण केलं जाईल। मी हा शब्द जो आश्वासन नाही शब्द देतो, ज्या क्षणाला तुम्हाला या ठिकाणावरून कुठली अडचण येईल किंवा कुठली चूक निदर्शनास येईल तर त्या ठिकाणी आम्हाला इंटिमेट करा, इमिजिएटली त्या क्षणाला त्या ठिकाणी कारवाई होईल। त्यानंतर वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय होणार आहेत त्यासाठी माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग हे आपल्याशी सोमवारी 12 वाजता समक्ष येऊन आपल्या परत अजून अडचणीचं शासकीय पातळीवरती त्याचं निराकरण कसं करता येईल याबद्दल आपल्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करणार आहे। माझी आता पोलीस प्रशासनाचं म्हणतो तर जे संबंधित प्रशासन आहेत किंवा जे पोलीस खातं आहेत त्या सगळ्याशी आम्ही संपर्क साधू आणि कोण येऊ शकतील ते आपल्याला आमच्याकडून सांगण्यात येईल। आपण आपल्या समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी जे खाते जबाबदार आहेत त्यांना प्रत्येकाला माहिती का मी आश्वासन देऊन उपयोग नाही, तुमच्या निदर्शनास आलं ना तर तत्काळ प्रभाव जास्त पडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। म्हणून मी तर निर्देश देणारच आहे कारण तुमच्या त्या भावना आहेत, परंतु तुमच्या निदर्शनात ज्या क्षणाला या गोष्टी पडतील त्या क्षणाला तुम्ही त्या ठिकाणी थांबा, आम्हाला इंटिमेट करा, आम्ही त्या क्षणाला कारवाई त्याच्यावर करू।
हे वरिष्ठांना आहेत, ऐकून घ्या. त्या क्षणाला मी लेटर वरिष्ठांना पाठवून देईल आणि त्या क्षणी म्हणजे मी विनंती करेल की साहेब याचा कसुरी रिपोर्ट आलेला आहे, याच्यावरती आत्ताच्या आत्ता कारवाई करा. आणि प्रतिसादामुळे अधिकाऱ्यांचे डोळे उघडले, याच्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो. आणि सोमवारी 12 वाजता ऑलिम्पिक स्कूलच्या मैदानामध्ये सर्व नागरिकांनी तिथे यायचं आणि डीसीपी साहेब, PWD वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व तिथे येतील. त्यांना तुमच्या समस्या ज्या असतील, आमदार खासदार नको, आपल्या स्थानिक तिथल्या ज्या समस्या असतील त्या त्यांच्याजवळ मांडायच्या. आणि आता या क्षणाला ज्या तुम्ही त्या पावत्यांचा हे आहे आपल्याकडे आरोप नाही, तो पावत्या फाडतात, तो आरोप नाही, त्या फाडतातच. आताच्या क्षणाला पावत्या आहेत, या आताच्या क्षणाला बंद करतात. दुसरी गोष्ट जी 40 फुटी कंटेनर येते आपल्या सालवार मार्गे आणि मानकुली मार्गे, त्या आताच्या आता बंद करतात. हे ते आश्वासन देतात, त्यांच्या तोंडाने ऐकतात. बोला. आज इथे आम्ही आंदोलन करण्यासाठी, सर्वपक्षीय आंदोलन करण्यासाठी ते जमलो होतो. म्हणजे आम्ही जमलो ते फक्त त्रस्त भिवंडीकर म्हणून. आणि गेल्या 2 महिन्यापासून हा टॉपिकचा असा विषय चालू आहे. आणि कालच मला वाटतं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यामध्ये मीटिंग घेऊन सांगितलं की याच्या पुढं ज्या गाड्या आहेत, व्हेकल मोठ्या अवजड वाहनं, ती सर्व भिवंडीतून जाणार. मग मला एक प्रश्न विचारला आहे त्यांना, भिवंडीमध्ये लोक आम्ही काय जनावर आहोत? आम्ही माणसं नाही आहोत का? आज ही पोरं हॉलिमेरीची किंवा दुसऱ्या शाळेतली पोरं सकाळी 11 वाजता घरून निघतात आणि संध्याकाळी 3-4 वाजता शाळेत पोहोचतात. हे आम्ही किती दिवस सहन करायचं? माझी एकच विनंती आहे सरकारला की तुम्ही नुसता भिवंडीकरांना असे त्रास देऊ नका. नाही तर भिवंडीकर आज रस्त्यावर उतरले, आज काहीच नाही लोक उतरले. पुढं याच्याशी फार मोठं असं आंदोलन होणार आहे, ही गोष्ट सरकारने लक्षात ठेवावी.